श्री स्वामी समर्थ. मी सुभाष वाघ आज जयवंत खालकर यांच्याबरोबर सरांच्या घरी आलो. सर तुमचं नाव? प्रवीण भालचंद्र जोशी. ओके सर, KG मेहता संस्थेचे आमच्या नाशिक रोडची सगळ्यात मोठी शिक्षण संस्था आहे, त्या संस्थेचे अध्यक्ष आहे जोशी सर. आणि जोशी सरांना गेली किती वर्षापासून हा प्रॉब्लेम होता? जवळजवळ 7-8 वर्ष. 7-8 वर्षापासून. काय नेमकं काय प्रॉब्लेम होता 7-8 वर्षापासून? मणके दुखायचे आणि नंतर पाठ दुखायला सुरुवात झाली. ओके. तर प्रवास जास्त असल्यामुळं संस्था भरपूर असल्यामुळे प्रवास भरपूर होता. पण मी एक असा अंदाज डॉक्टरांनी मला की प्रवास करता हे करता ते करता जेव्हा खायच्या वेळा नाही, त्यामुळं त्यांनी ॲलोपॅथीची औषधं मला दिली. तेवढ्या पुरतं बरं वाटायचं. त्याच्यानंतर मग ते परत दुखणं सुरूच व्हायचं. आता मध्ये मध्ये तर खूप तकलीफ होत होती तुम्हाला. गेली 2 महिन्यापूर्वी भेटायला आलो संस्थेत. तर ते तकलीफ काय होती तुम्हाला? नेमकं काय वेदना व्हायचं? मनके खालचे 4था आणि 5वा मनका दुखणे आणि पाठ वरती पूर्ण दुखणे. बसू शकत होते की त्या टाइम? बसू शकत होतो पण खूप त्रास होतो. मागे पुढे सतत होतो, तकलीफ होत होती, त्रास होता. बरेच औषधं खाऊन बी तुम्हाला तकलीफ होत होती ना? हो. ओके. तर सरांना गेली 2 महिन्यापूर्वी खूप तकलीफ होत होती आणि खालकर साहेब तुमच्या संस्थेचे, त्यांच्याबरोबर मी तुमच्याकडे आलो होतो बरोबर. तर नेमकं हे औषध दिल्यावर तेव्हा तुमचा विश्वास बी नव्हता की यांनी फरक पडेल, कारण अनेक औषधं खाऊन तुम्ही वैतागलेले होते. आता हे समर्थ सक्सेसचं तुम्हाला आर्थो प्रोडक्ट दिलं आणि त्यानंतर कितव्या दिवशी तुम्हाला रिलीफ भेटायला सुरुवात झाली? आता तुमची माझी भेट ज्यावेळेस झाली 2-3 महिन्यापूर्वी, त्यावेळेला तुम्ही सांगितलं असं आहे, म्हटलं एक प्रयोग करून पाहू. अनेक गोळ्या औषध खातो आपण, ॲलोपॅथी झाली, होमिओ झाली, बऱ्याच गोष्टी झाल्या. म्हणून मी तुमच्याकडे खरं इंटरेस्ट घेतला आणि मग आपण तुम्ही जे सांगितलं मला का असं मी घेतली तर 2 दिवसातच फरक पडला. 2 दिवसात फरक पडला. 2 दिवसात पाठीचं दुखणं गायब झालं. मी खालकरांना फोन केला, म्हटलं काय सुंदर तुम्ही मला औषध दिली की मला लगेच फरक पडला. मी सातत्याने ते औषधं घेत आहे. ओके. नंतर तुम्ही याच्यानंतर प्रवास भरपूर केला. प्रवास म्हणजे पार जम्मू काश्मीर पर्यंत जाऊन आले. हे औषध घेतल्यानंतर जोशी सर काश्मीरला जाऊन आले. तर सर प्रवासात काही तकलीफ झाली? अजिबात नाही. भरपूर प्रवास झाला. गोळ्या ही पावडर गोळ्या नेल्या होत्या बरोबर, पण एकदाच घ्यायला लागली. घ्यायची बी गरज नाही पडली. घ्यायचीच गरज नाही पडली, पण मी प्रिकॉशन म्हणून मी स्वतः घेऊन घेतले. ओके. तर हे औषध लोकांनी घेतलं पाहिजे का? नॅचरल आयुर्वेदिक वाटलं तुम्हाला? पोट साफ होतं? पोट साफ, त्याच्यानंतर जेवण चांगलं, कंबरचं दुखणं थांबलं, भूक लागते, झोप शांतपणे होते. आणि दुसरी गोष्ट महत्वाचं म्हणजे हाडं बिडे जी आपली ठिसूळ झालेली आहे ती पक्की होण्याचं हे चांगलं रामबाण उपाय. लोकांनी हे घेतलं पाहिजे, प्रश्नच येत नाही. कारण याचा ज्यांना त्रास आहे 50च्या वरच्या लोकांना याचा त्रास असतोच, त्यांनी ते सुरूच करावं असं माझं मत आहे. आणि ह्यांनी खूप रिझल्ट तुम्हाला लगेच कळतात आणि त्याचा फायदा प्रचंड स्वतःच्या शरीराला होतो असं माझं म्हणणं आहे. मला प्रचंड अनुभव खूप सुंदर आलेला आहे याचा आणि अतिशय चांगल्या पद्धतीने माझ्या तब्येतीमध्ये फरक पडलेला आहे. ओके, धन्यवाद. KG मेहता संस्थेचे अध्यक्ष जोशी सर यांचा अनुभव आपण ऐकला. असाच गुण लोकांना पडो. श्री स्वामी समर्थ.